कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक वाघनखांचं प्रदर्शन आहे। कसबा बावडा या ठिकाणी शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी शिवशस्त्र शौर्य गाथा या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडेल। खरं तर ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। प्रदर्शन 8 महिने कोल्हापूरमध्ये सुरू राहील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, आजचा दिवस कोल्हापूर वासियांकरता अत्यंत महत्त्वाचा, जी खरं तर प्रत्येकालाच उत्सुकता होती, ती वाघनख आता कोल्हापूर वासियांना पाहता येतील। नक्कीच लागवे, आपण पाहिलं तर कोल्हापुरात आजपासून शिवशौर्य गाथा जे शस्त्राचं प्रदर्शन आहे, या प्रदर्शनाला आजपासून सुरुवात होते। खरं तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटात हा कार्यक्रम सुरू होईल। या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला खरं तर सुरुवात होणार आहे। गेल्या महिन्याभरापासून ही वाघनख आणि इतर शस्त्र जी आहेत ती कोल्हापुरातला जो कसबा बावडा आहे त्या ठिकाणी शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे, या जन्मस्थळाच्या परिसरात ही ठेवण्यात आलेली होती। मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ जी आहे ती मिळाली नाही, उपमुख्यमंत्र्यांची वेळ देखील मागण्यात आली होती, ती मिळाली नाही, त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज अखेर या प्रदर्शनाला सुरुवात होते। हे प्रदर्शन जवळपास 6 ते 7 महिने सुरू राहणार असं सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर आशिष शेलार कोल्हापुरात येणार होते, मात्र काही कारणास्तव ते आलेले नाहीत, त्यामुळे सगळी व्यवस्था जी करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी भव्य असं मंडप देखील घालण्यात आलं होतं। मात्र आज ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी ऑनलाईन पद्धतीने ते कोल्हापूरकरांना संबोधित करणार आहेत। नुसती वाघनखच नाही तर त्या ठिकाणी इतर शस्त्र देखील ठेवण्यात आलेली आहेत आणि कोल्हापुरात त्याचं खूप मोठं नियोजन आहे, ते देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण शस्त्र प्रदर्शनासोबत कोल्हापूरचे नागरिक आहेत आणि इतर आजूबाजूचे नागरिक आहेत, ते देखील या ठिकाणी येऊन हे शस्त्र पाहतील, शिवाय वाघनख देखील पाहतील आणि मराठा इतिहासकालीन ही सगळी वाघनख असल्यामुळे त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ते कोल्हापूरकरांना या निमित्ताने समजणार आहे। अगदी सतेज, पण मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय की कोणत्याही लोकप्रतिनिधींना या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्घाटन करण्यासंदर्भात वेळ मिळत नाहीये की नेमकं काय कारण आहे यामागे? इतकी ऐतिहासिक क्षण आहे, इतका महत्त्वाचा दिवस आहे, पण ऑनलाईन उद्घाटन। नक्कीच पाहिलं तर गेल्या महिन्याभरापासून ही वाघनख कसबा बावडा इथल्या जे शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे या जन्मस्थळावरती आली होती। या संपूर्ण परिसराला अगदी कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात केला होता। या संपूर्ण परिसराला CCTV लावण्यात आले होते। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आलेली होती, मात्र ती वेळ मिळाली नाही। शिवाय उपमुख्यमंत्र्यांची देखील वेळ मागण्यात आली, ती देखील मिळाली नाही। त्यामुळे हे सगळं प्रदर्शनाचं जे उद्घाटन जे आहे ते कुठेतरी पुढे ढकलण्यात आलं होतं। कालच आशिष शेलार येणार असं सांगितलं गेलं होतं। खरं तर आज मुंबईमध्ये कॅबिनेट बैठक आहे, या कॅबिनेट बैठकीसाठी काही महत्त्वाचे विषय त्यांच्या संदर्भातले खात्याच्या संदर्भातले आहेत, त्यामुळे ते येणार नसल्याचं सांगितले गेले। मात्र हे सगळा जो आहे तो उद्घाटनाचा फार्स असल्याची चर्चा जी आहे ती आता इथं कार्यक्रमस्थळी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, यांच्याच उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे आणि ते तात्काळ इथून विमानाने ते कॅबिनेटसाठी मुंबईत पोहोचणार आहेत। त्यामुळे खरंच लोकप्रतिनिधींना वेळ नाही का अशी एक चर्चा जी आहे ती आता इथंच कार्यक्रम सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे। या ठिकाणी सातारामध्ये या ठिकाणी झाला होता, हा उद्घाटनाचा खूप मोठा इव्हेंट झाला होता, त्यासोबत नागपूरमध्ये देखील झाला होता। मात्र कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळते। फक्त प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार हे आज या ठिकाणी कार्यक्रमाला खरं तर उपस्थित नाही आहेत। आशिष शेलार हे निमंत्रित होते आणि त्यांच्याच विभागाचा हा कार्यक्रम असल्यामुळे तशी नियोजन देखील सांस्कृतिक विभागाने कोल्हापुरात केलं होतं, मात्र ते ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष हजर न ऑनलाईन पद्धतीने हजर असं आता काही वेळापूर्वी सांगितलं गेलं आहे। त्यामुळे फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन होणार आहे आणि जिल्हा प्रशासनाचे काही जे प्रतिनिधी असतील, जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषद CO असतील, हे या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितले गेले। लागवी निश्चित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।